मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय वहिवाटीचा अधिकार. आता नवीन कुठचा अधिकार सांगतोय माणूस असं तुम्ही विचाराल ना, तर एक वेगवेगळे अधिकार आपल्याला असतात हे अनेकांना माहिती नाही. आज वहिवाटीचा अधिकार म्हणजे काय याची माहिती घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे ज्या जमिनीच्या तुकड्याचे आपण मालक आहात. उदाहरणार्थ मी जमिनीचा मालक आहे आणि माझ्या समोर ब ची जमीन आहे. अ चा मी मालक आहे, ब ची जमीन माझ्या समोर आहे, त्या ब च्या पलीकडे रस्ता चाललाय. मला येण्या जाण्याकरता माझ्या जमिनीवरती या ब च्या जमिनीतनं एका साईडनी मी जातो येतोय. आता माझ्या जाण्या येण्यावरती जर ब च्या जमिनीच्या मालकाने अचानकरित्या फेन्सिंग केली, मी जाणार कुठे? आणि अनेक वर्ष त्या जमिनीच्या तिकडनं साईडनी जाण्याकरता वापर करतो. अशा वेळेला मला त्या भले माझ्या त्या जमिनीचा मालक मी नाहीच आहे, हा जमिनीचा मालक आहे, तरी माझा वहिवाटीचा अधिकार आहे. मी तिकडनं जाणार येणार. माझ्या जमिनीवरती जाण्याकरता मला रस्त्याची सोय, येण्या जाण्याची सोय तुम्हाला द्यायलाच पाहिजे. याच्याकरता तो वहिवाटीचा अधिकार मी प्रस्थापित करू शकतो. त्याकरता मी कोर्टात जाऊ शकतो, पोलिसात जाऊ शकतो, वेगळ्या फोरम्सकडे जाऊ शकतो. हा जो वहिवाटीचा अधिकार आहे हा युनिक अधिकार आहे. भारतीय सुलभता कायदा 1882 याच्यानुसार त्याला राईट ऑफ इजमेंट म्हणतात. त्याच्यानुसार त्याच्या कलम 4 नुसार सुलभतेची संकल्पनाची परिभाषा केली. म्हणजे मी माझ्या जमिनीच्या सुखसोयीचा पूर्णपणे त्याचा वापर करण्याचा मला अधिकार आहे, हक्क आहे. आणि असा ज्याच्यावरती माझा ताबा आहे त्याची सुखसुविधाचा उपभोग घेत असताना ते उपभोग घेण्याकरता इतर जमिनीतनं मला समजा जाण्या येण्याचा काही अधिकार असेल किंवा इतर जमिनीवरती काही रोकथाम करण्याचा अधिकार असेल तर तो माझा वहिवाटीचा अधिकार होता. त्यामुळे एक कालमर्यादा याला नक्कीच आहे. काल परवा आला आणि माझं वहिवाट आहे असं म्हणू शकत नाही, हे तर नक्कीच. मग किती वर्षाचा कालावधी त्याकरता असतो? तर 20 वर्षाचा कालावधी. प्रायव्हेट जागा असेल तर 20 वर्षाचा कालावधी त्याकरता निश्चित आहे. जर सरकारी मालमत्ता असेल तर 60 वर्षाची त्याचा वापर मला दाखवता आला पाहिजे. 60 वर्ष मी ते केले. 60 वर्षापासून म्हणजे आजोबा पंजोबापासून मी ती जागा तिकडनं येतोय जातोय वापरतोय. 100% त्याच्यावरती तुम्ही वहिवाटीचा अधिकार सांगू शकता. एक आहे की एक त्याला लिमिटेशन आहे. तुम्ही वहिवाटीचा अधिकार प्रस्थापित करण्याकरता वहिवाटीच्या अधिकारापासून ज्या वेळेला रोकथाम केली गेली तिथपासून 3 वर्षाच्या तुम्हाला त्याच्या विरुद्ध दावा दाखल करणं गरजेचं आहे. कधी फुरसतमध्ये दावा दाखल करू शकत नाही. तुम्हाला जेव्हा लक्षात आलं की तुम्हाला येण्या जाण्यापासून रोकथाम केले त्यावेळेला. आता यामध्ये पिण्याचे पाणी असेल, विहिरीकडे जाणं असेल, रस्त्याकडे जाणं असेल, शुद्ध हवा असेल, सूर्यकिरण प्रकाश. माझी बिल्डिंग आहे, माझ्या समोर अचानकरित्या एक उंच बिल्डिंग आले, मला वारा पण घेण्याची सोय नाही, प्रकाश पण सगळा ब्लॉक करून टाकला. इतके वर्ष सगळं छान होतं, अचानकरित्या एवढ्या जवळ येऊन बिल्डिंग राहिल्यामुळे काहीच दिसत नाही, अंधार झाला. माझा वहिवाटीचा अधिकार आहे, मी तिथे मांडू शकतो, भांडू शकतो. अर्थात यात अनेक ज्या तिथे शहर आहेत तिथे अगदी जवळजवळ ज्या बिल्डिंग असतात तेव्हा तो हा गंमतशीर प्रकार होऊ शकतो, नाही असं नाही. पण एक डोक्यात राहतं की वहिवाटीचा अधिकार हा सुद्धा एक तुमचा अधिकार आहे. तो अधिकार ज्याला जो दावा ठोकून बजवायचा असेल तो बजावू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. एक कायदा नवीन तुम्हाला या निमित्ताने सांगितला. आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद.